खरं तर ठाण्यातून बरेच उपक्रम ठाणे शहराच्या नागरिकांसाठी राबवले जातात. त्याचमध्ये बालरंगकर्मी योजना ही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून अ, अ, आयोजित केली गेली होती आणि त्यांचं आज प्रसारण खरं तर घाणेकर नाट्यगृहामध्ये इथे प्रसारित केलं गेलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा आपल्या आहेत, त्याच्यामधल्या शाळेतले जेवढे पण विद्यार्थी आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खरं तर ठाणे महानगरपालिका नेहमीच कार्यरत असते आणि आज 1000 मुलांनी यामध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये 390 मुलांना पार्टिसिपेट केलं गेलं होतं. मंगेश देसाई दादांनी प्रस्तुत केलेली देसाई दादा नेहमीच ठाणे महानगरपालिकेच्या बरोबर असतात. त्याचबरोबर जेवढ्या काही योजना या पालिकेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाही पाठिंबा, सहभाग तेवढाच असतो की आपल्या ठाणेकरांना ज्या योजना आणि जे उपक्रम राबवले जातात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत. बालरंगकर्मी योजना जी आहे की 4 वर्षापूर्वी या योजनेची सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातनं या संकल्पनेला जन्म झाला. आनंदाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत साधारणतः 1000च्या वर विद्यार्थ्यांनी नाट्य प्रशिक्षण घेतलं. आपण नाट्य प्रशिक्षण त्यांनी अभिनेता बनावा किंवा अभिनेत्री म्हणून घडावं म्हणून हे देतोय अशातला भाग नाही. तर या नाट्य प्रशिक्षणामधनं त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढते, कम्युनिकेशन स्किल वाढतं आणि हे सगळं जे स्किल आहे किंवा कॉन्फिडन्स हा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी महत्त्वाचा असतो. आपण हा जो लघुचित्रपट केला, या लघुचित्रपटामध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना घेतलं, त्यांनी अभिनय केला आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातच नव्हते, भारतातली पहिली महानगरपालिका ही ठाणे महानगरपालिका की असा उपक्रम राबवते आणि या उपक्रमाच्या अंतर्गत हा लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली. मुलांनी सुंदर काम केलं आणि यातनं आपण एकच संदेश दिला आहे या लघुचित्रपटातनं की माणसाने माणसासारखं कसं घडावं आणि माणसाने माणूस म्हणून घडत असताना कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी आपण जोपासल्या पाहिजेत. प्रश्न केले की म्हणजे ते आपण ते वापरलं सुद्धा या लघुचित्रपटामध्ये की मोदी साहेबांनी नोटाबंदी केली, त्यांनी दारूबंदी का नाही केली. तेव्हा त्या मुलाला विचारला हा प्रश्न, तर तो म्हणाला मी ज्या भागात राहतो त्या भागात सगळे दारू पिऊन धिंगाणा घालतात काका आणि माझे वडील सुद्धा घरी येऊन दारू पिऊन खूप धिंगाणा घालतात. म्हणजे त्याच्या मनावर काय परिणाम झाला की दारू ही वाईट आहे, ती वाईटच आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये माझं घर स्पॉईल होत आहे. मग त्यांनी हा स्ट्रेट प्रश्न विचारला की एवढं सगळं होतं, नोटाबंदी होती, मग दारूबंदी का जाऊ शकतात. मी म्हणलं ना, हे बघा, कला स्टार होणं, अभिनेता किंवा अभिनेत्री होणं हे कम्प्लिटली नशिबावर अवलंबून आहे. संधी मिळाली आणि नशिबाने साथ दिली तर अमिताभ बच्चन व्हायला वेळ नाही लागत. मला काम करून भरपूर छान वाटलं, भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि भरपूर मजा आली. माझं नाव रुद्र दिनार जोशी आहे. मी सहावीत शिकतो. माझ्या शाळेचं नाव इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल आहे. कसं वाटलं एवढ्या लोकांच्या बरोबर काम करून? मजा आली, मस्त वाटलं.